काय गडबड मित्रांनो, तर आदल्या दिवशीची धमाल झालेली आहे. रात्री झोपून थोडा आराम केला, सकाळी उठून फ्रेश झालो, फोटो सेशन केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. थोड्याच वेळाने पोचलो सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ, पण जेटीवाल्यांची स्ट्राईक असल्यामुळे ते आम्ही स्किप केलं आणि पोचलो आंगणेवाडीला भराडी देवीच्या दर्शनासाठी. बघा, फार सुंदर असं मंदिर होतं. तिथे आम्ही दर्शन घेतलं देवीचं आणि आजूबाजूचं जरा परिसर फिरलो, कारण खूप शांत वाटत होतं मंदिराच्या आजूबाजूला. तिथे आम्ही बसलो, आराम केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तिथून जवळच घनदाट जंगलामधून पार करून जवळ असलेलं सातारी देवीचं मंदिर, तिथे आम्ही पोहोचलो. तलावामध्ये असलेलं हे मंदिर आहे आणि भराडी देवी जी आहे तिची ही बहीण आहे. आणि ही देवीची मूर्ती अशी नाहीये, स्वयंभू असं वारुळासारखं पाषाणाचं ते मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, आता मी दाखवतो सातारी देवीचं मंदिर. हे बघा, फार सुंदर असं मंदिर होतं आणि खूप शांत वाटत होतं आजूबाजूला. थोडा आराम केला आणि निघालो पुढे. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.